नमस्कार मित्रांनो, NTPC रेल्वे भरती 2024ची जाहिरात आलेली आहे। रिक्वायरमेंट आलेली आहे। जागा त्यासाठी जागा 8113 जागा आहे। ग्रॅज्युएट आपलं कंप्लीट असेल, एनी अदर कोणत्याही कोर्समध्ये आपली डिग्री झालेली असेल तर त्यासाठी तुम्ही इथं अप्लाय करू शकता। आणि यासाठी तुम्हाला सॅलरी सुद्धा खूप मोठी भेटणार आहे। 60,000 ते 70,000 याची सॅलरी सुद्धा राहणार आहे। आणि आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती पोस्ट असणार आहे, फॉर्म कधी भरायचा आहे, कोणत्या डेटला तो फॉर्म भरायचा आहे, बेस्ट झोन तुम्हाला कोणता ठेवायचा आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला, किती पोस्ट आहे, किती जागा आहे, कोणकोणत्या पोस्टसाठी काय काय एज्युकेशन लागतं, क्वालिफिकेशन लागतं, याची माहिती तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, त्यानंतरच तुम्हाला कळणार आहे। तर मित्रांनी इथं बघू शकता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड यांच्याकडून ही व्हॅकन्सी निघालेली आहे। सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीससुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे। त्यानंतर इथं बघू शकता, रिक्वायरमेंट फॉर द व्हेरियस पोस्ट ऑफ नॉन टेक्निकली पॉप्युलर कॅटेगरीज अँड ग्रॅज्युएट। आपलं कोणत्याही कोर्समध्ये जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तरीसुद्धा तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। टेक्निकली कुठलाही कोर्स यामध्ये लागणार नाही। आपल्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। टेबल ऑफ कंटेंट्स तुम्हाला इथं दिलेले आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला इथं पेज वाईज दिलेलं आहे। सिरियल नंबर दिला आहे, कंटेंट दिला आहे, पेज नंबर दिलेला आहे। इथं तुम्हाला व्हॅकन्सी किती आहे ते बघू शकता। एज लिमिट तुमची काय आहे ते सुद्धा बघू शकता। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, एक्झामिनेशन फी किती लागणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला पेज वाईज इथं देण्यात आलेली आहे। तर याचे फॉर्म कधी चालू होणार आहे, कधी बंद होणार आहे आणि लास्ट डेट काय असणार आहे, फी किती लागणार आहे, याची संपूर्ण माहिती इथं आपण तुम्हाला सांगणार आहोत। तर इथं बघू शकता, पब्लिश डेट येते RRB वेबसाईटवरती 13/9/2024 रोजी याची पब्लिश डेटसुद्धा आलेली होती। आणि ओपनिंग ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ॲप्लिकेशनची डेट तुम्हाला 14 तारखेपासून देण्यात आलेली आहे। 14 तारखेपासून याचा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। आणि याची क्लोज डेट ही म्हणजे पूर्ण 1 महिना तुमच्याकडे असणार आहे। 13/10/2024 पर्यंत याची फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा आहे। आणि तुमचं फॉर्म रजिस्ट्रेशन जरी केलं असेल तर त्यानंतर 14 तारखेला तुम्ही याचं पेमेंटसुद्धा करू शकता। त्यानंतर तुम्हाला 16 तारखेला जरी काही एडिट करायचं असेल, करेक्शन करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही 16/10 पर्यंत करू शकता। 16/10 ते 25/10 पर्यंत तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे। पण सर्वात आधी तुम्हाला इथं बघायचं आहे की 13 तारखेपर्यंत ही लास्ट डेट आहे। आणि तुमचा फॉर्म हा 14/9 म्हणजे 14 तारखेपासून चालू झाला आहे। यासाठी तुम्हाला आता ऑनलाईन जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे। त्या अगोदर तुम्हाला काय काय एज्युकेशन लागणार आहे ती माहिती आपण इथं देणार आहोत। 14 तारखेपासून आता ऑनलाईन अर्ज करायला चालू झालेला आहे। आणि आता तुम्ही खाली कोणकोणते पोस्ट यामध्ये ग्रॅज्युएशन नंतरची जे ही जागा आहे, तर यासाठी कोणकोणत्या पोस्ट आहे ते आपण इथं बघणार आहोत। तर पहिली पोस्ट आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, ही पोस्ट आहे। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे स्टेशन मास्टर। त्यानंतर तिसरी पोस्ट आहे गुड ट्रेन मॅनेजर। त्यानंतर चौथी पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट अँड असिस्टंट कम टायपिस्ट। आणि 5वी पोस्ट आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट। अशा 5 पोस्ट यामध्ये देण्यात आलेल्या आहे। तर याची सॅलरीसुद्धा तुम्हाला 50,000 ते 60,000च्या वरच सॅलरी भेटणार आहे। आणि DA वगैरे पकडून 80 ते 85,000 रुपयेसुद्धा जाऊ शकते। डिटेलमध्ये किती सॅलरी असणार आहे, इथं तुम्हाला व्हॅकन्सी किती आहे आणि सॅलरी किती असणार आहे, कितवं वेतन इथं लागू होणार आहे, ही सर्व माहिती इथं दिसणार आहे। तर चीफ कमर्शियल कम तिकीट यासाठी तुम्हाला 6वं वेतन आयोग चालू केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं 35,400 रुपये इथं दाखवत आहे, पण याची सॅलरी मिनिमम ही 60,000 ते 80,000 पर्यंत जाते। तर याची जी वयमर्यादा आहे तर 18 ते 33 ठेवण्यात आली होती। पण ज्यावेळेस कोविडमध्ये 3 वर्ष तुम्हाला कोविडचे जे गेले आहे ते 3 वर्ष तुम्हाला वाढवून दिले आहे। तर 18 ते 36 वर्ष तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे। तर याच्या एकूण व्हॅकन्सी आहे 1736 व्हॅकन्सी आहे। तर दुसरी व्हॅकन्सी आहे स्टेशन मास्टर। तर याच्यासाठी सुद्धा
6वं वेतन आयोग लागू केलेलं आहे. 35,400 सॅलरी इथं दाखवत आहे, पण DA वगैरे पकडून 80 ते 85,000 याची सॅलरी मिळू शकते. यासाठी सुद्धा तुम्हाला वयमर्यादा 3 वर्ष वाढवून देण्यात आले आहे. 18 ते 36 तुम्हाला इथं वयमर्यादा देण्यात आलेली आहे. आणि इथं तुम्हाला आता याची पोस्ट स्टेशन मास्टरसाठी व्हॅकन्सी तुम्हाला 994 व्हॅकन्सी आहे. त्यानंतर तिसरी पोस्ट आहे गुड ट्रेन मॅनेजर. तर यासाठी सुद्धा 5वं वेतन आयोग आहे. त्यानंतर याची सॅलरी 29,200 आहे. त्यानंतर मेडिकल स्टँडर्डसुद्धा A2 मध्ये देण्यात आलेलं आहे. याचंसुद्धा एज मर्यादा ही 18 ते 33 होती, तर ती आता 18 ते 36 करण्यात आलेली आहे. आणि याची व्हॅकन्सी 3,144 व्हॅकन्सी याच्या आहे. इथं बघू शकता 3,144 व्हॅकन्सी आहे गुड ट्रेन मॅनेजरसाठी. त्यानंतर तुम्हाला खाली ज्युनियर अकाउंट अँड ॲसिस्टंट कम टायपिस्ट यासाठी सुद्धा तुम्हाला 29,200 रुपये सॅलरी दिली जाणार आहे. आणि लेवल इन 7 CPM हे तुम्हाला 5 असणार आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला 3 वर्ष वाढवले आहे. 18 ते 36 या वयमर्यादा यामध्ये देण्यात आलेले आहे. आणि याच्या व्हॅकन्सीसुद्धा तुम्हाला 1,507 व्हॅकन्सी आहे. त्यानंतर 5वी पोस्ट आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. यासाठी सुद्धा सॅलरी तुम्हाला 29,200 रुपये भेटणार आहे, पण याची सॅलरी मिनिमम ही 40,000 ते 50,000 पर्यंत जाते. तर इथं बघू शकता याची वयमर्यादासुद्धा 3 वर्ष वाढवण्यात आलेली आहे. 18 ते 36 वयमर्यादा आहे. याच्या व्हॅकन्सी तुम्ही इथं बघू शकता 732 व्हॅकन्सी आहे. आणि टोटल व्हॅकन्सी यामध्ये 8,113 व्हॅकन्सी काढल्या आहे. कम्युनिटी एज अँड कॅटेगरी इथं देण्यात आलेले आहे. तर इथं बघू शकता की OBCसाठी तुम्हाला 3 वर्ष वाढवून देण्यात आलेले आहे. ST/SCसाठी तुम्हाला इथे 5 वर्ष वाढवून देण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर ओपन आणि EWSसाठी तुम्हाला 3 वर्ष वाढवून देण्यात आलेले आहे. म्हणजे 18 वर्ष ते 36 वर्ष हे तर तुम्हाला देण्यातच आले आहे, पण त्या व्यतिरिक्तसुद्धा SC आणि STसाठी 5 वर्ष आणखी एज असेल तरीसुद्धा ते फॉर्म भरू शकतात. एक्झामिनेशन फी देण्यात आलेली आहे. तर इथे ती किती फी लागणार आहे ते सुद्धा बघून घ्या. ओपन EWS यासाठी 500 रुपये लागणार आहे. आणि SC STसाठी तुम्हाला इथे 250 रुपये लागणार आहे. आणि 500 रुपये हे ओपनसाठी लागणार आहे, पण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल, पेपर द्याल, त्यानंतर तुम्हाला 400 रुपये रिफंडसुद्धा होणार आहे. तर याची एक्झाम कशी होणार आहे, तर ही एक्झाम तुमची कॅम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे. CBTद्वारे ही एक्झाम घेतली जाणार आहे. मागे जे TCSद्वारे जे पेपर घेतले गेले होते, TCSद्वारे जे पेपर घेतले होते तशाच पद्धतीने CBTद्वारे ही एक्झाम होत असते. सेंट्रलच्या सगळं एक्झाम हा CBTद्वारेच होत असतात. तर इथं बघू शकता, इथं तुम्हाला पोस्टचं नाव दिलेलं आहे, एक्झाम स्टेज तुम्हाला दिले आहे, किती स्टेजमध्ये ही एक्झाम होणार आहे याची माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. इथं नेम ऑफ पोस्ट देण्यात आलेले आहे. लेवल 7 CP इथं देण्यात आहे. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट स्टेज CPT इथं देण्यात आलं आहे. सेकंड स्टेज CPT देण्यात आलेले आहे. त्यानंतर स्किल टेस्ट रिक्रुटमेंट तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे. तर इथं पोस्टचे नाव बघून घ्या. तुम्हाला फक्त 2 ते 3 पोस्टच असे आहे की त्यासाठी तुम्हाला स्किल टेस्ट रिक्रुटमेंट देण्यात येणार आहे. तर पहिलं स्टेज आणि सेकंड स्टेज हे कॉमन असणार आहे. पहिलं स्टेज CBT ही कॉमन असणार आहे सर्वांसाठी. फक्त सेकंड थर्ड जे आहे त्यासाठी तुम्हाला 3 पोस्टसाठी तुम्हाला ही टायपिंग स्किल टेस्ट द्यावं लागणार आहे. ती कोणती आहे तर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ही याच्यासाठी तुम्हाला सुद्धा टायपिंग स्किल टेस्ट द्यावा लागणार आहे. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट यासाठी सुद्धा तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट द्यावा लागणार आहे. चीफ कमर्शियल कप तिकीट सुपरवायझर यासाठी तुम्हाला फक्त 2 स्टेज द्यावं लागणार आहे, फर्स्ट आणि सेकंड. आणि स्टेशन मास्टरसाठी तुम्हाला कॅम्प्युटर बेसिक एक्झाम घेतली जाणार आहे. ॲटिट्यूड टेस्ट ही त्याच्यासाठी असणार आहे. तर अशा प्रकारे ही एक्झामसुद्धा होणार आहे. खाली तुम्हाला डिटेल्स व्हेरियस RRB वेबसाईट ॲड्रेससुद्धा देण्यात आलेला आहे. आपल्याला ज्याही राज्यातून किंवा ज्याही जिल्ह्यातून फॉर्म भरायचा आहे तर तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचं. आपल्याला मुंबई ठिकाणी भरायचं असेल तर इथं तुम्हाला www.rrbmumbai.government.in या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट सर्च करायची. त्यानंतरच तिथं तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. सविस्तर आपण फॉर्म कसा भरायचा आहे किंवा त्याचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत. पण या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट ॲड्रेससुद्धा देण्यात आलेला आहे.
त्यानंतर खाली तुम्हाला व्हॅकन्सी टेबलसुद्धा देण्यात आलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक जो राज्य आहे, आता राज्यानुसार ही व्हॅकन्सी निघत आहे RRBच्या. तर इथं जामनेरचं आहे, अहमदाबादचं आहे, अशा बऱ्याचशा ठिकाणी बेंगलोरचं आहे. अशा सर्व ठिकाणचे भोपाळ अशा ठिकाणचे आपलं जोही आपल्याला झोन निवडायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पहिलं किती व्हॅकन्सी त्या झोनमध्ये आहे कॅटेगरी वाईज ते सर्वप्रथम तुम्हाला बघून घ्यावा लागेल. त्यानंतरच तुम्ही इथं फॉर्म भरायचा आहे. तर अशा प्रकारचे सर्व इथं तुम्हाला देण्यात आलेले आहे व्हॅकन्सी वाईज. इथं मुंबई ठिकाणी इथं बघू शकता व्हॅकन्सी वाईज इथं कॅटेगरी वाईज इथं व्हॅकन्सी देण्यात आलेले आहे. इथं टोटल व्हॅकन्सी 319 व्हॅकन्सी मुंबई या झोनमध्ये देण्यात आलेले आहे. आपली कॅटेगरी काय आहे ती चेक करा, त्यानुसारच तुम्ही इथं फॉर्म भरायचा आहे. कॅटेगरी वाईज किती जागा आहे त्या बघून घ्यायच्या आहे आणि नंतरच फॉर्म भरायचा आहे. सविस्तर आपण A to Z फॉर्म कसा भरायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं, RRBमध्ये लॉग इन कसं करायचं, प्रोफाईल कशी बनवायची याचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे A to Z प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही हा जे काही GR आलेला आहे हा GR तुम्हाला RRB या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि सविस्तर हा GR वाचून घ्या. त्यानंतरच तुम्ही इथं फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करा. चॅनलवर आपण नवीन आलो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती भेटणार आहे.